संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. बानगेतील राजवर्धनला राष्ट्रीय कुस्तीत ब्रास पदक. बानगे गावची कुस्ती पंढरी म्हणून ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या एकुलत्या असणाऱ्या राजवर्धननेही राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत डंका वाजविली आहे. उत्तर प्रदेश गोरखपूर येथे 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत झालेल्या 17 वर्षांखालील शालेय कुस्ती स्पर्धेत 92 किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याने चटकदार कुस्त्या करत ब्रास पदक पटकाविले आहे. राजवर्धनच्या यशाने बानगेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांच्या हस्ते पदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल बानगेवासियांनी फटाक्यांची आतिषबाजी करत राजवर्धनचे उत्स्फूर्त स्वागत केले. आक्रमकपणे खेळणाऱ्या राजवर्धनने 5 कुस्त्या केल्या. यामध्ये उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा येथील मल्लांना पराभूत केले. तर अंतिम कुस्तीत त्याने हरियाणाच्या मलाला 7-1 गुणांनी पराभूत करून आपल्या पदकावर नाव कोरले. राजवर्धन हा बानगे येथील जयभवानी तालमीत सराव करत असून बिद्री येथील मौनी विद्यापीठात शिक्षण घेत आहे. त्यांना उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे, भाऊसाहेब सावंत, NIS कोच आकाश नलवडे, वैभव तेली यांचे मार्गदर्शन तसेच बिद्रीचे अध्यक्ष KP पाटील प्राचार्य सर्व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.